आज के आधुनिक और डिजिटल युग में छात्रों के वैज्ञानिक दृष्टिकोण को विकसित करने और उन्हें समग्र रूप से विकसित करने के लिए मुंबई के अंधेरी वेस्ट के चिल्ड्रन वेलफेयर स्कूल में जिला स्तरीय विज्ञान प्रदर्शनी का आयोजन किया गया है। इस 3 दिवसीय विज्ञान प्रदर्शनी में मुंबई उपनगर जिले के स्कूलों के छात्रों ने भाग लिया है। नगर पालिका के कुल 9 वार्डों में पूर्व में आयोजित विज्ञान प्रदर्शनी में विजयी कुल 18 विज्ञान परियोजनाओं को इस जिला स्तरीय विज्ञान प्रदर्शनी में भाग लेने का अवसर मिला है। विज्ञान प्रदर्शनी 21 दिसंबर से 24 दिसंबर तक 3 दिनों तक सभी के लिए खुली रहेगी। इस प्रदर्शनी में समाज के लिए विज्ञान एवं प्रौद्योगिकी विषय पर मॉडल रखे गए हैं। चिल्ड्रन स्कूल के प्राचार्य अजय कौल ने अपील की है कि अधिक से अधिक संख्या में अभिभावक एवं विद्यार्थी इस विज्ञान प्रदर्शनी का लाभ उठाएं। सर्वप्रथम आम्ही शिक्षण निरीक्षक पश्चिम विभाग यांचे आभारी आहोत की त्यांनी चिल्ड्रन वेलफेअर सेंटर या शाळेला संधी दिली जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी। आणखी आपल्याला जसं माहीत आहे की सर्व वॉर्डमध्ये हे एक्झिबिशन ऑलरेडी कंप्लीट झाल्यानंतर जे प्रोजेक्ट निवडले गेले आहेत ते डिस्ट्रिक्टवरती आज मुलांनी मांडलेले आहेत आणि याच्या पुढे ते स्टेट लेवलला रिप्रेझेंट करतील। सायंटिफिकली आपण जर बघायला गेलो तर मुलांसाठी ह्याची खूप खूप आवश्यकता आहे। जर आपण प्रोजेक्ट जर बघायला गेलो तर त्याच्यात मुलांनी किती सायंटिफिक प्रिन्सिपल्स इन्व्हॉल्व केले आहेत, किती इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत मुलांकडे। आणखी खरोखर त्यांना अशी संधी मिळाली पाहिजे ज्यांनी ते पुढे जातील। या विज्ञान प्रदर्शनातूनच भारतातील नवीन शास्त्रज्ञ घडतात। अर्थातच त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्या पद्धतीनं ते रिसर्च करतात आणि त्याच्यासाठीच ही सुरुवात असते। ही पूर्ण भारतभर चालणारी ही चळवळ आहे आणि याच्यातूनच भविष्यातील शास्त्रज्ञ निर्माण होणार आहे। जिल्हास्तरीय प्रदर्शन असल्यामुळे 6 वॉर्डमधील प्रत्येकी 3-3 प्रोजेक्ट्स म्हणजे प्रत्येक विभागातील 18 प्रोजेक्ट्स या ठिकाणी आलेले आहेत। अर्थातच वॉर्ड लेवलवर जवळजवळ प्रत्येक वॉर्डमध्ये 70 ते 75 शाळा म्हणजे या प्रदर्शनात वॉर्ड लेवलवर जवळजवळ 350 ते 400 शाळांनी सहभाग घेतलेला। ब्युरो रिपोर्ट, मेट्रो मुंबई।